नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे अंबरनाथला। अंबरनाथमध्ये जे प्राचीन शिव मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत आणि जवळजवळ ह्या मंदिराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। चला तर बघूया मग आजचं शिव मंदिर। मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक प्राचीन शिव मंदिर आहेत। या प्रत्येक शिव मंदिराचे आपलं स्वतःचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे। आज आपण ज्या मंदिराला भेट दिली आहे ते मंदिर मुंबईजवळ 11व्या शतकात बांधण्यात आलेलं प्राचीन शिव मंदिर आहे। पांडव काळात बांधण्यात आलेलं हे शिव मंदिर एका रात्रीत बांधण्यात आले असे म्हटले जाते। 21व्या शतकात हे मंदिर आजही आपलं वैभव टिकवून आहे। या मंदिराबद्दल जाणून घेण्याच्या आधी हे मंदिर ज्या शहरात आहे त्या अंबरनाथबद्दल जाणून घेऊया। अंबरनाथचा संबंध महाभारत काळापासून आहे असे म्हटले जाते। पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील काही कठीण वर्षे आज जिथे अंबरनाथ आहे तिथे घालवली। कौरवांच्या सततच्या पाठलागामुळे पांडवांना या ठिकाणाहून निघून जावे लागले। पांडवांच्याच काळात एका रात्रीमध्ये आणि एकाच दगडात हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते। मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे शिव मंदिर उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मम्मवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। पांडवकालीन मंदिर अशी या मंदिराची दुसरी ओळख आहे। याच मंदिराचे दुसरे नाव अंबरेश्वर असे आहे। हे मंदिर पांडव वंशाचे असल्याचे स्थानिक लोक मानतात। भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण असलेल्या या मंदिरात गाभाऱ्यापासून मुख्य सभा मंडपापर्यंत जाणाऱ्या 20 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये मध्यभागी एक शिवलिंग आहे। मंदिरात अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत। गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत। या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत सुरेख कोरलेल्या आहेत। मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे या मंदिराचा आतील जो भाग आहे तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। या मंदिराबाहेर 2 नंदी आहेत। वालधुनी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर चिंच आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेले आहे। मंदिरामध्ये प्राचीन 1660 दशकातील प्राचीन शिलालेख आहे। मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव असलेले शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबरनाथ येथे मोठी यात्रा भरते। सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा देखील समावेश आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम। मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ह्या बेल आयकॉनवरती क्लिक करा।